कोर्टाच्या बोगस निकालानं पुणे कोर्ट हादरलं. निकालाची खोटी ऑर्डर दाखवून मिळवला जामीन. न्यायाधीशांच्या खोट्या सह्या आणि शिक्के वापरून निकाल. कुणालाही साधी शंकाही येणार नाही अशी कोर्टाची ही ऑर्डर. अधिकाऱ्यांच्या हुबेहूब सह्या, न्यायाधीशांची सही देखील खोटी. याच बनावट कागदपत्रांनी आरोपींनी थेट मुंबई हायकोर्टातून जामीन मिळवलाय. आणि हे घडलंय पुण्यात. जेव्हा हे प्रकरण हायकोर्टात न्यायाधीशांसमोर आलं त्यावेळी या भामट्यांचा भांडाफोड झाला. ही बोगसगिरी नक्की काय आहे, कोणत्या प्रकरणात हा बोगस निकाल देण्यात आला हे आपण पाहणारच आहोत. मात्र प्रश्न आहे की न्यायालयात दिले जाणारे निकालच बोगस तयार होत असतील तर मग सरकारच्या कागदावर विश्वास ठेवायचा तरी कसा? अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या, खोटे शिक्के, राजमुद्रा असलेले खोटे शिक्के, इतकंच नाही तर न्यायाधीशांचीही बोगस सही असलेला हा निकाल आम्ही तुम्हाला दाखवतोय. हा बोगस निकाल म्हणजे न्याय व्यवस्थेशी आणि सर्वसामान्य माणसाची झोप उडून टाकणारा प्रकार आहे. न्याय व्यवस्थेवर या अगोदरच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यात जर अशा बोगस निकालाच्या प्रती समोर येत असतील तर सर्वसामान्य माणसानं न्यायालयाकडे आणि न्यायाधीशांकडे आशेनं पाहावं की नाही हा प्रश्न तयार होतोय. हा प्रकार ज्यांच्या बरोबर घडला त्याच कंपनीचे जनरल मॅनेजर डॉक्टर नितीन मेटकरांना आम्ही भेटलो आणि त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुळात हा निकाल बोगस असल्याचं कसं समोर आलं? एक खोटी ऑर्डर असं सादर करण्यात आली मुंबई हायकोर्टमध्ये की JMFCनी एक ऑर्डर दिली आहे आणि त्याच्यावर असं लिहिलंय की बाबा यांच्या विरुद्ध कुठलेही काही पुरावे नाही आहेत म्हणून यांना डिस्चार्ज करण्यात यावे. तीच ऑर्डर मुंबई हायकोर्टमध्ये दाखल झाली आणि मुंबई हायकोर्टमधून सुद्धा त्यांना केस डिस्चार्ज करण्यात आलेली आहे. चला तुम्हाला आम्ही थेट घेऊन जातो त्या कोर्टरूम मधल्या युक्तिवादाच्या दिवसाकडे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. काय घडलं त्या दिवशी कोर्टात पाहूया. तारीख 21 फेब्रुवारी 2025, वेळ दुपारी 3 वाजता. खचाखच भरलेलं पुण्याचं दिवाणी कोर्ट आणि तिथं जोरजोरात वकिलांचा युक्तिवाद सुरू होता. केस सुरू होती CTR कंपनी विरुद्ध इसन MR कंपनीमध्ये. वाद होता पेटंटचा. ऑर्डर कॉपी संदर्भात सुनावणी सुरू होती आणि कॉपी न्यायाधीशांनी पाहताच ते काय म्हणाले पहा. ही ऑर्डर मी दिलेलीच नाही. न्यायाधीशांचं हे वाक्य ऐकताच कोर्टरूम हादरला आणि CTR कंपनीचे वकील चांगलेच भडकले. खोटी ऑर्डर कुठून आणली, न्यायाधीशांच्या सह्या कुणी मारल्या यावरून जोरदार युक्तिवाद सुरू झाला. CTR कंपनीचे वकील म्हणाले, न्यायमूर्ती महोदय, तुमची सही असलेली ही चक्क खोटी ऑर्डर जोडून आरोपींनी चक्क मुंबई उच्च न्यायालयाची दिशाभूल केली आहे. तर इसन MR कंपनीचे वकील म्हणाले, महोदय आम्हाला थोडा वेळ द्या, आमच्या वैयक्तिक अडचणीमुळे आमचं म्हणणं मांडू शकलो नाहीत. त्यावर CTR कंपनीचे वकील म्हणाले, महोदय आरोपींचं हे वेळकाढूपणाचं धोरण आहे, त्यामुळे यावर आजच निकाल द्या. आता पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, त्यावेळी निकाल काय लागायचा तो लागेलच. मात्र न्यायाधीशांच्या खोट्या सह्या कुणी मारल्या, कोर्टाची फसवणूक करणारे ते भामटे कोण, याचा शोध घेण्यासाठी आता न्यायालयानं पोलिसात जाण्याचा पर्याय दिलाय. मात्र विधी तज्ञांच्या मते न्यायालयानं स्वतःहूनच या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करून या भामट्यांना कायमची अद्दल घडवायला हवी होती. तर संबंधित न्यायाधीशांनी त्या कोर्टाचे कोर्ट रजिस्ट्रार यांना डायरेक्शन द्यायचं असतात की ह्याच्यामध्ये फोर्जरी झालेली आहे, माझी डुप्लिकेट ऑर्डर, माझी डुप्लिकेट सही करून कोणीतरी खोटी ऑर्डर काढली, तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा. मग शिवाजीनगर कोर्ट पुणे असेल तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे, तिथं ताबडतोब FIR देऊन संबंधितांच्या विरोधात अननोन पर्सन हे कुणी केलं न्यायाधीशांना माहीत नाही, पण न्यायाधीशांचं म्हणणं की आपलं ऑर्डर डुप्लिकेट आहे, त्यावर सही पण माझी नाही. मग रितसर अनोळखी इस्मांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्याप्रमाणे तपास होऊन संबंधित आरोपी अटक व्हायला पाहिजे.
लोकशाहीचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असलेल्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास हा अखेरचा आशेचा किरण म्हणून सर्वसामान्य माणूस पाहतो. संसदीय व्यवस्था आणि प्रशासन यांचं भ्रष्टाचारी बरबटलेलं रूप या अगोदरच लोकशाहीवरचा विश्वास उडून टाकणारं चित्र उभं करतंय. अशा भामट्यांवर न्यायालयानं कठोर कारवाई करून न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ करावा हीच सर्वसामान्यांची भावना आहे. खोटं निकालपत्र आणि त्याबरोबरच न्यायाधीशांची खोटी सही हे संपूर्ण प्रकरण न्यायव्यवस्थापनेला एक खळबळ उडवून देणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी CTR कंपनीने केली आहे. दुसऱ्या बाजूला या संपूर्ण घटनेत नवीन काय धागेदोरे समोर येतात हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे.